प्रेम कोण करते ते कळत नाही. आपलं आले का नाव गावाचं? आलंय ना आपल्या गावाचं पण नाव आहे काय कांबळेश्वरला शिवजयंती उत्साहात साजरी. खरं शेठ का साहेब? साखर कशी आहे? 40 रुपये 1 किलो द्या. अहो 2 रुपये आणि 1 किलो कुठनं साखर देता तुम्हाला? आवा 38 रुपये मांडून ठेवा गे देतो गे. अहो हे असल्या उधारीनं किती उधारी झाली? 38 रुपये मांडून की सारखं झालं की मांडून ठेवा मांडून. पहिली उधारी द्या आमची. किती कोटी रुपये झाले का माझ्या उधारी? किती झाले उधारी? अहो गरीब माणसं कधी बुडवत नाहीत उधारी. देतो की राव एवढं राव तुम्ही लगेच असं अंगाव येत जाऊ नका राव. सारखं पोराला माघारी पाठवताय काय सामान आणायला लावलं की असं नका करत जाऊ गरीबाला राव तुम्ही. नाही 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 बाळासाहेब उधारी द्या पहिली तरच मी देणार. आता नाही तर देणार नाही. आता तुम्ही असंच असंच म्हणत परत किती उधारी केली राव. असं चिडत जाऊ नका राव. शेड आम्ही कुणाचं दिले तेव्हा तुमचं बोलावणार आहे. ह्याच्यासाठीच आम्ही देत नाही. तुम्ही येता गोड बोलताना सामान घेऊन जाता परत आम्हालाच बोलता आणखी वरनं. बाळासाहेब उधार नाही देणार बरं का? नका देऊ नका. ए तू चांगल्या त्यांच्यात कामाला आहे काय? नाही ही मला देऊ नका असं म्हणलं मी. एका चापटीतच पाहिजे तुला काय दुसऱ्या जेवणाचं करायचं असतं. तुझा तू बघ बेकार. बाळासाहेब पण उधारी दिली पाहिजे का नाही? माझी किती दिवस उधार राहिले राव. जाऊ देऊ जगात काय दुकानं कमीत काय कुठनं पण आणेल मी. बघ किरण शेठ एवढा चेक करावा एवढा नंबर माझा. कसला नंबर? हे काय हे अहो काय बाळासाहेब ती? हे काय तुम्ही आंधळ आहे काय? लॉटरी तिकीट आहे का काय? नंबर चेक करा. लागत असते कोणाला पण लॉटरी. इथं आमच्या देवळात बंद. तू सांगतो नंबर चेक करायला. सांगा सांगा. जी 0 2 आहे आहे 2 पण आहे. 1 हे काय की बोलता ह्याच्यात बोलता पैसे खासदार काढा की तुम्ही पण. हे काय की बाळासाहेब? 1 पण 8 वाट पण आहे. पुन्हा 8 वाट पण आहे. अंगावर बसता का माझ्या अंगावर बसता? आणि 1 1 पण आहे. बाळासाहेब काय कितीची पण ती लॉटरी? साखर पैसे देतो. कितीची? 50 काय? किरण शेठ धरा साखर पैसे. आम्हाला नको. जरा पैसे त्यांना साखर द्या. जरा साखर द्या साखर. राहून द्या, मी देतो बाळासाहेब साखर. राहून द्या, पैसे नंतर द्या तुम्ही. चालतंय. ऐक ना ऐका की साखर नको मला उधारी बघा किती. ऐका की साखर नको मला उधारी किती बघा. अहो ठिकाणी डायरेक्ट 50 किलोचं देतो. राहून द्या, पैसे नंतर द्या की. नंतर देऊन टाका किरण शेठ. अख्ख्या दुकानाची किंमत किती? दुकानाची किंमत किती अख्ख्या? बरं दुकानाची राहून द्या. उधारी देता किती या? लगेच पैसे इथं घेऊन बसल्यात काय ती दारा दारा म्हणून? किती झाली मी देतो. हे बघ, बाळासाहेब बोलायचं सुद्धा नाही कोणी. हो बाळासाहेब 11,000 रुपये. किती असू द्या. 11 म्हणजे किती द्या? 50 लय का 11 लय? 11 म्हणजे किरकोळ. बरं द्या, दमान दिली तर चालते पण उधार द्या. बघ तुम्ही काय करायचे ते. कुत्री मला बेकारा म्हणून समजत येतोय. तुम्हाला नाही बाळासाहेब. हा मी भिकारी. अरे सगळं नंबर लागल्यात. 50 म्हणजे काय 50 लाखाची काय? बाळासाहेबांनी नशीबच आजमावलं बरं का. 50 लाखाची लॉटरी. अवघडच आहे बघा त्याला. सरपंच विकास काम तुमची चांगली झकात चालली ती मग तर. चाललेत ना. त्याचं काय ग्रामसेवक तुम्हाला चांगला लाभलाय. ग्रामसेवकाचं काय सांगता. माणूस जरी चांगला असला ना विरोधकाचं ऐकून काय बी करतय. काय केलं? काय बी उलट सुलट करतय. टाकली बदली करून. आयला चांगली सरकारी नोकरदार तुम्ही काय गावात टिकू देत नाहीत मग तर. हॅलो बाळासाहेब बोलतोय मी. काय करायचंय आपल्याला 1 लाखापर्यंत चांगली गाडी बुक करायची या. हा मी काय करतो 11 वाजेपर्यंत 12 मध्ये देतो. तुम्ही तिथं या. हा आता मला गडबड आहे जोडी. मी ठेवतो. नाही नाही बारकी नाही घ्यायची आपल्याला. 1 लाखाचीच घ्यायची आता. ठेवू का मी पण? तिथं पोचा तुम्ही. पाटील
20 लाखाची गाडी म्हणतोय. आयला 2 किलोच्या बाजरीसाठी सुभाषराव पुढे हात पसरणारा माणूस आज 20 लाखाची गाडी घेतोय म्हणजे काय? पाटील काहीतरी घोडबांग घालत नसेल. काय मला तर तुमचा शिपाई आला. काय बापू ये. काय म्हणतो सरपंच? चाललो इकडे बिल गोळा करतो ते. असू दे. 20 लाखाची गाडी घेतोय म्हणलं की बाळासाहेब, आता फोनवर ऐकलं मी. हो, तुम्हाला माहित नाही व्हय? नाही अरे काय 50 लाखाची लॉटरी लागली आहे. बाबो 50 लाखाची? हा हे ते पेताड काय बी म्हणतय ती. अहो, मी स्वतः बघितलं. खरं नाही पप्प्या सांगते मला अगदी बराबर आहे. आता काय करावं लागेल सरपंच? मला जावं लागेल. त्या बाळासाहेबाला काही दारगोळ करणार नाही पैशातला. जाणकार म्हणून मला लक्ष घालावं लागेल. तुला ती अरे तुला बाळू काकाच कळालं करते काय रे? अरे सगळी चर्चा चालली, त्यांना 50 लाख रुपयाची लॉटरी लागली असं कळलं. हाल तर माझे बी काना बर का खरं गणा 50 लाख किती झिरो. का कॉलेज तू करतो तुला माहित नाही 50 लाख किती जिरो येते. अरे मला इतराच होतं तुम्हाला येतोय का बघायचं होतं. राहिला होता आमची परीक्षा घ्यायची. 3-4 असेल. 3-4 किती बी असू दे आपल्याला काय करायचं. पण ही सांग तुला आम्ही 50 लाखाचं खोटं असतं ह्याचं काय मला नाही खरं वाटत बाबा. 50 लाख मी थोडं झालं वय तेवढा मग अजून काय कळलं नाही, पण खरं आहे का खोटं आहे? आमच्या जर पप्पांना 50 लाख रुपयाची जर लॉटरी लागली असती ना, फोर व्हीलर घेऊनच गेलो असतो कॉलेजला. आणि काय केलं असतं, त्यांनी तालीमच उभी केली असती. अरे तुम्हाला लॉटरीची आशा पण आमच्या भाऊकडं 50-50 लाख असं कॅश पोत्यात ठेवतोय भाव. फरशी खांदून फरशी खाली पैसे ठेवल्यात भाऊनी. इतकं पैसे झाल्यात पाप्याला का हा बोला की. कुठे चाललाय? कुठे आहे? बरं तुम्ही तू तिकडे गावला. काय बिल देतोय काय? भाऊला सांगा तेवढं पानपट्टी बरं. आला का? माणसात तसे पानपट्टी आणि घरपट्टी मागत जाऊ नको तू. अरे कुठं सांग काय बदली करायचं दुसरा माणूस नेमू काय तिथं भाऊला सांगून सांगितलं आम्ही. सांगितलं इथं ना सांगा एखादा सांगायचं असल्या काय गोष्टी नाही नाही, तुम्ही तिघ होता म्हणून म्हणलं विषय काढला. आता तुझ्या काय कान आलं का? काय हो? ती बाळका लॉटरी लागली होय? तुम्हाला माहितीच नाही होय? नाही अरे अख्ख्या गावात चर्चा आहे की 50 चर्चा आम्ही बी ऐकली की पण खरं काय? 50 लाख लॉटरी लागली. उद्या आम्ही होतो ना किराणच्या दुकानात सकाळी त्या टायमाला वही बघितलंय पेपर मध्ये. पेपर मग आईला खरं असेल का? आईला मी काय म्हणतोय आमिर, मी तर काय करतो बाळकाची गाडी घेऊ आपण आणि तालमीसाठी 5 लाख रुपये घेऊ मंजूर करून. कसं दिन का? बाळकाका माणूस फटकाय पण लय नाटकाय. हो तेवढं कारण चांगल्या गोष्टीसाठी ना सतत पुढाकार असतो. तेवढं आणि असं बी तुला सांगू का, नाही म्हणलं ना 500-500 हजार नाही आता पण 5 लाख नेला असेल आमच्या भाऊकडून बाळकाकांनी. घरापर्यंत जाऊ का? नाही तू जा. का बोलावलं होतं? सुभाषराव थोडस बाहेर फिरून यायचं का? बाहेर फिरायला जायचं. लय बोर होते. जाऊ परदेशात एक परदेश दौरा हाणूच. का आपल्या देशात नाही होय चांगली ठिकाणं फिरायला? परदेशातच काय? जर आपण परदेशात आलो ना तुमच्या नावापुढे FRNM डिग्री लागेल. FRNM ही कसली डिग्री? फॉरेन रिटर्न आहेत म्हणून समजायचं. काय गरज आहे? ही तशी येणार कुठेतरी जायचं फिरायला. राम राम पाटील या. बरं झालं आला. काय म्हणता? काय नाही आज खुश आहे. तुम्हाला कळालं नाही का सुभाषराव? नाही अहो राम तुम्हाला बी नाही. बाळासाहेबांचं काय अहो काय झालं पाटील? अहो बाळासाहेबाला का नाही 50 लाखाची लॉटरी लागली. कुठल्या बाळाला? हो काय बोलताय पाटील? 50 लाखाची लॉटरी? काय स्वप्नात आहे का अहो काय? त्या ग्रामपंचायती शिपाईची पप्पू सगळ्या गावात बोलून सहित 50 लाख मिळाले आणि पप्पू खोटा सांगाल मी तुम्हाला. अरे सुभाषराव स्वतःला कुठे बोलणार कधी? मला बातमी कळाली तुम्हाला कळाली नाही. नाही भाऊ आपल्याला काहीच माहिती. बरं का रामभाऊ, पण बाळासाहेबांना 50 लाखाची लॉटरी लागली हे जर खरं असेल ना तर बाळासाहेबांचं वजन तुमच्यापेक्षा मोठं होणार. काय मग माझ्यापेक्षा बाळा मोठा होणार? अहो सुभाषराव होऊच शकत नाही. हा तुम्ही 5 एकराचा डायलॉग कुठं मारणार? मी माझी बागायती 5 एकर जमीन इकेन, मारणाला 25 एकर खरेदी करेन, पण माझ्यापेक्षा कुणाला मोठा होऊ देणार नाही.
तसं बाळ्या माझ्यापेक्षा मोठा झाला तरी चालतोय, शेवटी मित्र आहे. मित्र परिवार मोठा झाला पाहिजे. मी तर त्याच्यावर आता माझी जबाबदारी वाटली सुभाषराव. इतकं काटेकोरपणे लक्ष देणार ना, बाळू कुठे जातो, काय खातो, काय पितो, ह्याच्यावर मला मित्राला त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पाटील तुम्ही वडीलधारी माणसं, तुम्ही पण काय करा, त्याच्यावर लक्ष द्या. 4 वडीलधारी या नात्याने त्याला गोष्टी समजून जा. नाही व्यावहारिक जाणकार म्हणून लक्ष देणार. त्याला कोणी फसवू नाही ना, त्याची काळजी आपण पण घेऊ. नाही, जातोय, बघू जा, चला. त्याला समजून सांगा. लक्ष ठेवायला पाहिजे. डोळ्यात तेल घालून बाळासाहेबांकडे. हा. त्यांना का डोळ्यात घालू, डोळे जातात. हा. डोळे जाते. सुभाषराव, अरे ही जर बातमी खरी असेल 50 ला बाळाचं स्टारच म्हणायचं. खरंच निघाय पाहिजे हो. मित्र मोठा झाला हा. पाहिजे. बरं माझ्यापेक्षा मोठा होऊ द्या हो. नाही होत नाही, पण मित्राचं बरं झालं पाहिजे. जाऊ का? काय चहा पाणी? नाही नको छान. जाऊ दे, जाऊ. 50 लाख बाळा कसं शक्य आहे? झालं तर कुठं झालं? अरे संजू, ते बाळासाहेबाचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? 50 लाखाची लॉटरी लागली त्याला. 50 लाखाची लॉटरी लागली त्याला, पण त्याला खर्चाय जमणार नाही. जसं ढेपला मुंगळ कसं चिकाटत्या गुळाच्या, हा तसं सुभाषराव, रामभाव, हा सगळे चिकाटणार. पाटील, हा एक करा, काय? गोड बोलून आपल्या पार्टीत घ्या. पुढच्या पंचवार्षिकला वापरायला चांगला पैसा बी होईल. सरपंचकीचं आम्हीच दाखवा त्याला. चला लावा मार्गी. अहो, आता जाळ टाकू, चालते. वेळ घालून उपयोगीच नाही. आलेला दिसतोय. चला 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 चला. बाळू दाजी, ओ दाजी, अहो आम्ही हाक मारतोय राव तुम्हाला. हा मग हाक मारताय मग काय करू? बघायचं काय तुम्ही बोकांडी घेऊ का आमच्या तुम्हाला? बोकांडे नाही, पण नुसतं बघा तरी. आमचा जीव तुमच्यावर, तुमचा जीव आहे का आमच्यावर? बर बोला, मुद्द्याला हात घाला. मला जास्त फापाड पसारा चालत नाही. सांगा तुम्ही. ह्या पंचवार्षिकला तुम्हाला आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवायची. सरपंच करणार आहे आम्ही तुम्हाला दाजी. तर हो, काय माहितीये का, मला थोडा विचार करावा लागेल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुमचं माझ्या प्रेम होतं चाललंय, पण त्याच्यासाठी मला विचार करावा लागेल ना. पण तुम्ही विचार आमचाच करा. पण विचार करायचा म्हणल्यावर साध्या पद्धतीने होतोय का? मग आता काय पैसे लागतील, 1000 रुपये द्या मला खर्चायला. विचार करून थांबतो निर्णय. सरपंच द्या 1000 दाजीला. आणि तुम्ही नाही दिलं तर दुसरा कोणतरी दिलं. नाही, रामभाऊला मागू नका, आम्ही देतो. हा हा द्या. आता उद्या सकाळी निर्णय देतो तुम्हाला मी. निर्णय लवकर द्या. झोपू का नको आम्ही? विचार करू का नको? निर्णय लवकर द्या. माझे शांत. इथं आयुष्यातले 5 वर्ष खर्चाचे ते हो. नीटनीटका मला निर्णय घ्यावा लागेल. शांत शांत झोपा आणि सकाळ निर्णय द्या. नाही तर रामभाऊन काय दिलं तुम्हाला? 5 वर्ष निष्ठा चालले की काय केलं? दवाखान्यात ऍडमिट होता. अरे रामभाऊ स्वतःला सरपंच होता आले का तेव्हा आम्हाला सरपंच करणार आहे. त्याची बायको सरपंच होते. पण आम्ही तुम्हाला करणार नाही ना सरपंच. ठीक आहे, बघा नंतर दाजी. काय. आम्ही तुमच्या जवळ बसून होतो दवाखान्यात. नाही नाही, मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही माझ्या शेजारी दवाखान्यात बसून होता. उपाशी राहिला होय, डसा रडत होता. अहो तुमची बायको तुम्हाला घरात बसून देत नव्हती म्हणून कुठेतरी टाइमपास करा. माझ्या इथं येऊन बसला, तिथंच बसला, तिथलीच फळं खाल्ली. आणि माझा तुमच्यावर लय जीव म्हणून मी दवाखान्यात आलो तुमच्यापाशी. एवढी संधी देतो, संधीचं सोनं करा. मी आता हो का, ही लेदरची चप्पल बघितलं का आयुष्यात? लेदरची नवी आहे. अशी खाना खाना सुरुवात करीन वाजवायला मी. मूड खराब दिसतोय. हा, मला टेन्शन आले. तुमचं काम होण्याची मतलब तुम्ही गप्प आता. ये बाळू, मी नाव घेतलं तुझं, आलास लगे भेटाया. मित्र मित्राला भेटाय आला. बोल बाळू बोल. खाली बस तुम्ही. अरे बस, मला पुढच्या नको, खाली बस तुम्ही. रे बाळू बस. काय होय रामभाऊ, मला गणितच कळा ना. आज काय झालंय रामभाऊ? मित्र मित्राला भेटे, मनाचा संशय फिटे, या उक्तीप्रमाणे तू आज माझ्याकडे आला. मला खरंच भरून आलं बाळू. अरे बाळू, येत जा, दिसत जा, मला बरं वाटतं राजा. रामभाऊ, अक्षरशः बायकोनी सुद्धा कधी तोंडावर हात फिरवला नाही. पाच तुम्ही माझ्या तोंडावर हात फिरवताय. मला किती भरून आले मनात आतनं.
अक्षरशः लय मला कस तरी वाटतंय मित्र असाव त्या रामभाऊ सारखा असाव नाही तर नसल्याला चांगला. बसकर पगले रुलाय का क्या बाळू. रामभाऊला एकच कळतं, आज जी माणसाची परिस्थिती आहे ती उद्या राहीलच असं नाही. कदाचित तू उद्या चांगला स्टेबल होऊ शकतो. रामभाऊ ह्या सृष्टीचा नियम आहे, जो आज भिकारी ना उद्या 25 लाखाच्या गाडीत फिरू शकतो आणि उद्या 25 लाखाच्या गाडीत फिरणारा माणूस परवा धडकून मारू शकतो. त्यामुळं बाळासाहेबाच्या आज परिस्थिती खराब असली तरी असा खचणार नाही आणि उद्या 5-50 लाख आलं तरी हुरळून जाणार नाही. त्यामुळं काळजी कर नका रामभाऊ. गरिबी असली तरी लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तरी माजायचं नाही. हा बाळासाहेबांचा रूल आहे. आणि रामभाऊचा पण रूल तो ऐक बाळू. क्षणभंगूर जीवन आहे, आज असेल उद्या नसेल. त्याच्यामुळे तुझी आज जी परिस्थिती असेल ती कदाचित उद्या नसेल. तू फार मोठा माणूस असशील बाळू, पण एक माझं शब्द लक्षात ठेव बाळू. हे बघ, आज तू अडचणीत असशील, उद्या तुझी परिस्थिती चांगली होणार आहे. तुझ्याकडे उद्या पैसा आला तर लोक तुला गोड बोलणार आहे. आपल्या गावचा सरपंच असेल, संजू शेठ असेल, सुभाषराव असतील, पाटील असतील, आपली जीवाची माणसं जीवा भावाची माणसं सुद्धा ऐन टायमाला फसवतात बाळू. म्हणून एक माझं शब्द ध्यानात ठेव, रामभाऊ म्हणजे वरून फानसासारखा आहे, आतून लय प्रेमळ आहे, लय अक्षरशः गोड आहे रामभाऊ. म्हणून बाळू कुणाला फसू नको. कोणी म्हटलं बाळू तुझे पैसे मी शेप मध्ये ठेवतो, मी तुझ्याकडे भविष्यात आल्यानंतर, तर फसायचं नाही बाळू. रामभाऊचं ध्यानात ठेवायचा शब्द. रामभाऊ बाळासाहेब या जगाच्या पाठीवर फक्त दिलदार मित्र रामभाऊ त्याच ऐकू शकतो. हे सुभाषराव पाटील असले याचे फेकून द्यायचा असतो. की जाडकी पत्ती मला माहिती ना ती किती नाचकी ती, पण रामभाऊने सांगायचं बाळासाहेबांनी ऐकायचं, ह्याच्या पलीकडे मैत्रीच नाही. बाळू, आणि गावात तुला कोण जर काय म्हणलं निम्यारातचं रामभाऊकडे यायचं. रामभाऊ अक्षरशः मी तुम्हाला का सांगत नाही माहिती का, मला त्रास देणाऱ्या लोकांची नावं तुमचा राग लय बेकार हो. तुम्ही एखाद्याला खलास करू शकता. मला फक्त तू नाडला की तोडला तो रामभाऊचा रूल आहे. त्याच्यामुळे सांगत अक्षरशः आज या किरण शेटे ना दुकानदार त्या रेशनीच्या दुकानावर श्रीमंत झालेला, किराणा दुकानात माझी उदाहरण राहिली तर फडा 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 5-25 माणूस तिथे दुकाना पुढे गर्दी झालेली आणि त्याच्यात माझ्या तोंडात मारलेलं खाडकीने झाली काय त्या किरण्याने. मग ह्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही तुमचा तापट स्वभाव आहे बाळू, रामभाऊ. बाळू तुझ्याकडे त्याची रक्कम किती तुझ्याकडे? किती 10-11 रुपये राव, पण त्याला मी देऊन टाकणार आहे रामभाऊ. अजिबात तुम्ही काळजी कर नका. पण त्याने असं मला थोबाडीत मारायला नव्हती पाहिजे किरण शेटने. 10-11 रुपयासाठी तुझ्या थोबाडीत मारली राव त्याने. बाया आत्ता जातो आणि 10-11 रक्कम त्याच्याशी नाकावर मारतो. हाय कुठे तो किरण्या, त्याला सुटी नाही. रामभाऊ माझं पैसे मी आणून उधार खाल्लेले, माझं पैसे मीच देतो. तुम्ही चिडू नका प्लीज, पाया पडतो मी तुमच्या, कारण तुमच्या हातातनं काय घडेल कधी ते सांगू शकत नाही बाळासाहेब. काही घडू शकतं. रामभाऊ आत्ता पालकमंत्र्यांना फोन लावून डायरेक्ट त्याचं दुकान नेस्त नाबूद करू शकतो. पण तुझा आपल्या दृष्टीने किरण शेठ म्हणजे गरीब आहे, उद्या असू द्या माझं पैसे मी देऊन टाकतो त्याला आणि त्याला राम राम करतो. आम्ही दुसऱ्याच्या दुकानात उधारी मागली. बाळू च्या अपमानाने तू गप बसशील. रामभाऊचं हृदय कसं गप बसल तुझा काही किरण शेठ, रामभाऊ आ गया, तू छुप के बैठ.